नमस्कार. या. ही माझी मोठी ताई. तुम्ही कुठे असता? मी कोथरूड डेपोला असते. तुम्ही काय करता? मी घरीच असते. तर तुम्ही आता तुमच्या या बहिणीबद्दल सांगा. तिचं ते आधी लहान असताना खूप अशी खोडकर होती ती. खोडकर होत. खूप. कळलं तुम्हाला? हा, खोडकर होत. आता नाही ना? आता खूप शांत झाली. तिच्याकडे बघून असं वाटत नाही की आधी खूप अशी लहान असताना दंगा मस्ती करायची. मला सांगा, या सगळ्या प्रवासामध्ये खूप वेगवेगळे प्रकारची लोक अवतीभोवती असतात. हो. बरोबर ना? कारण माणसं काही सगळी समान नसतात किंवा सगळी चांगली आहेत किंवा काय, प्रत्येकाच्या पण अशा खूप गोष्टींचा सामना करावा लागत असेल ना तुम्हाला. हो. मग या गोष्टीवरून चीड होते का? हो, कधीतरी चिड होतेच ना. असं म्हणजे प्रवासी पण भांडतात. कोणी जागेसाठी भांडतं, कोणी खिडकीसाठी भांडतं. मग आपणच बसमध्ये शांतता राखली पाहिजे. मग आपणच सांगतो की समजून घ्या तुम्हीच. बरं, मला सांगा, इतके सण असतात, समारंभ असतात, अशा वेळेला सुट्टी मिळते का समारंभाच्या दिवशी कर्तव्य बजावण्यासाठी कामावर जायला लागतं? आम्हाला सुट्टी कधीच नसते. 12 महिने कामावरच जावं लागतं. सुट्टीच नाही म्हणजे आठवड्याची सुट्टी असते. हा. म्हणजे माझी सोमवारची होती. पण सणाला आमची सुट्टी नसते. कारण की जेव्हा सण असतात तेव्हाच आमचं उत्पन्न वाढतं. आमच्या एसटीला गर्दी असते तेव्हा. बरं, मग घाटातला प्रसंग तो मी मगाशी म्हटला बघा, की तुमची गाडी कधीतरी पंक्चर होते किंवा तो टायर काढायची वेळ येते. मग तुम्ही काय अशा वर जाऊन अशा एका हातात टायर घेऊन खाली येता? नाही, मग असं म्हणजे कंडक्टरच काम असतं ड्रायव्हरला मदत करणं. मग ड्रायव्हर तसे खूप आमच्या इथले समजूतदार असतात. हा. त्यांना माहिती की लेडीज काय एवढं काम जड करू शकत नाही. मग तेच चेष्टेने आम्हाला म्हणतात तुम्ही पण करायचं. हा. मग आम्ही म्हणतो करू, पण ते आम्हाला करून देत नाही. प्रवाशीच मदत करतात. प्रवासी मदत करतात. बरं, मला सांगा, जड वस्तू ती म्हणजे टायर जड आहे म्हणून ते काढू नका सांगतात घरी. मग घरातल्या जड वस्तू कोण काढतं? वरच्या डबे बिबे? टायर एवढे जड नसतात काय? बरं, मग ते जमतात तुम्हाला? हो, डबे जमतात काय. म्हणजे टायरचं वजन जर डब्याने एवढं केलं तर तुम्ही मदत करू शकाल. मला आता एक खेळ घ्यायचा आहे. या खेळामध्ये तुम्ही बघितले नसतील एवढे सुट्टे पैसे दाखवतो. म्हणजे तेवढे नाही, पण हे थोडे सुट्टे पैसे आहेत माझ्याकडे. हे इथे यामध्ये 1 रुपये, 50 पैसे, 25 पैसे अशी असंख्य नाणी आहेत. मला सांगा की यामधली मला 7 रुपये 50 पैसे मला द्यायचे तुम्ही. पण आता हे देत असताना डोळे बंद ठेवायचे. द्या मला पटकन 7 रुपये 50 पैसे काढून द्या. वरती बघा, डोळे बंद तुमचे. बरोबर बघायचं 1 रुपयाचं नाणं काढतात की किती आहे? पूर्ण एक ना. हा, किती? 7 रुपये 50 पैसे कसेही द्या, मला माहित नाही. पण काढ, पाचचं पण हो, बोलू नका. आई आपल्या सांगतायत 5चं पण काढ. बघूया बरोबर देतात का? 7 रुपये 50 पैसेच मला पाहिजेत. मी काय फार मागत नाहीये. द्या, इकडे बघायचं नाही. वहिनीने माझ्याकडे डोळे बंद करून हे पैसे काढून दिलेले आहेत. 7 रुपये 50 पैसे. फक्त रुपयाच्या नाण्याच्या आकाराचा अंदाज घेत घेत त्यांनी ते पैसे गोळा केलेले आहेत. बघूया किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. कुठल्या मार्गावर तुमची बस धावते? मी रोज येतो. 7 रुपयाच्या ठिकाणी 11 रुपये जर मिळणार असतील तर रोज प्रवास केला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? तर नवीन पण निघाले $2चे. मग ते कळणार नाही ना. दोष आमचा आहे का? वहिनी, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. मलाही खूप छान वाटते. काय सांगता, मला तर अगदी गाडी वाईच्या घाटात ना आता महाबळेश्वरच्या घाटात चढते असं वाटायला लागलं. गार वारे यायला लागले, कळलं. आणि आता हळूहळू घाम पण जाणार आहे. हा बघा, कळलं, कारण आता मी थंडीत जाणार आहे. वहिनी, एक उखाणा घ्या. म्हणजे कोणत्याही अक्षरावर? हा, एसटी हा पाहिजे त्याच्यात. एसटी. एसटी आणि होम मिनिस्टरचा उल्लेख पाहिजे. शिवाजीनगरवरून निघाली एसटी. हा. त्यात बसले होम मिनिस्टर. त्यांना गाठायचे दादर. विशालराव आहेत रुद्रचे फादर. अरे वा, बापरे. चला, तुम्ही या कार्यक्रमात आलात, होम मिनिस्टर मध्ये सहभागी झालात. खूप खूप छान वाटलं. खूप वेगवेगळ्या गप्पा मारायला मिळाल्या. पण प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या तुम्हाला विनंती करतो, तुमची सेवा अखंड अशीच कायम ठेवा. तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना ही
मानाची पैठणी. अभिनंदन. आज या वहिनी पुण्याहून आल्या, आपल्या या होम मिनिस्टर मध्ये सहभागी झाल्या. अशाच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या कितीतरी वहिनी सामान्य घरात राहून असामान्य असं कर्तृत्व करत असतील. हा, तुम्हाला कदाचित हे असामान्य वाटणार नाही, कारण अशा कितीतरी असू शकतात. पण त्याचबरोबर त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या वहिनींना, समस्त वाहक वहिनींना, ताईंना आमचा नमस्कार. आणि हो, तुम्हालाही जर या होम मिनिस्टरमध्ये सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या पद्धतीने तुम्ही आपलं नाव नोंदवू शकता, कारण आम्हालाही तुमचा बहुमान करायला नक्कीच आवडेल. हा बहुमान झी मराठीकडून, आणि हा बहुमान करत असतानाच मिळणार मानाची पैठणी. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.